नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ओके, तर ह्या बँक भरती संबंधी आपण आजच्या लेक्चरला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधी महत्त्वाचं आजच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपला आजचा विषय आहे सहकार. ओके, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिराती ह्या नुकत्याच ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांनी फॉर्मही फिलअप केलेले आहेत. पुन्हा आणखीन काही जिल्हावरती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिराती सुद्धा येणार आहेत. सो त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जी ऑनलाईन परीक्षा द्यायची असते, बरोबर, जी ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे, तर ह्या ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला 90 गुण असणार आहे. तर त्या 90 गुणांमध्ये आपल्याला सहकार हा एक महत्त्वाचा विषय असतो. आणि पुढच्या काही लेक्चर्सला मी बाकीचेही सब्जेक्ट त्यामध्ये कव्हर करणार आहेत. तर सहकार ह्या विषयासंबंधीचे आपण महत्त्वाचे आजच्या लेक्चरला 28 प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला देतोय हे सगळे क्वेश्चन परीक्षा ओरिएंटेड येणारे क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित या सर्वांचा अभ्यास करा. आणि जे विद्यार्थी ऑनलाईन लेक्चर त्या ठिकाणी रेकॉर्डेड सिस्टीमला जॉईन करू इच्छित असेल तर त्यांना मी नंबर देतो 85 30 80 42 74. आणि आपली 22 ऑगस्ट पासून नवीन बॅच या ठिकाणी चालू होते आहे सहकार भरती संबंधी. तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषय सिलेबस, त्यासोबत IMP क्वेश्चन्स आणि काही बेसिक शॉर्ट नोट्स असणार आहेत, त्या तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आजच्या लेक्चरला आपण 28 क्वेश्चन हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत ते बघणार आहोत. ओके, आणि अभ्यास कसा करावा या संबंधीचा मी एक लेक्चर व्हिडिओज लवकरच अपलोड करणार आहे. आज किंवा उद्यापर्यंत तो व्हिडिओ अपलोड होऊन जाईल चॅनलवरती. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पहिले MCQ क्वेश्चन या ठिकाणी अभ्यासायचे आहेत सहकार क्षेत्रासंबंधीचे. यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, सहकार चळवळीचा उगम डॅश डॅश या देशात झाला. तर सहकार चळवळीचा उगम हा इंग्लंड देशामध्ये झाला. आता या संबंधीची थोडक्यात तुम्हाला मी हिस्ट्री म्हणजे इतिहास स्पष्ट करून सांगतो. बघा, औद्योगिक त्या क्रांतीमुळे जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती कामगार वर्गांवरती त्या ठिकाणी अन्याय, अत्याचार, त्यांच्यावरती असंतोष निर्माण झाला होता. मग हा कुठेतरी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये जे असणारे सर रॉबर्ट ओवेन यांनी 28 विणकामगारांना एकत्रित घेऊन त्यांनी रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावरती एक सहकाराची चळवळ, एक सहकाराची सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. म्हणून सहकार चळवळीचा उगम हा इंग्लंड ह्या देशामध्ये झाला. आणि पुढचा जो क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, सहकाराचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर मी तुम्हाला नुकतंच आता सांगितलं, सहकाराचे जनक म्हणून म्हणजे सहकार चळवळीची त्यांनी ज्या ठिकाणी सुरुवात केली, 28 विणकार कामगारांना एकत्रित घेऊन रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली. आता ही स्थापना कधी केली हे मी तुम्हाला पुढच्याच आता याच लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्यावरती क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला. मग आता याचं जे सेकंडचं जे उत्तर आहे, सहकाराचे जनक कोण आहे, तर रॉबर्ट ओवेन आहे. ओके, चला, हे पहिले 2 प्रश्न व्यवस्थित लक्षात आले. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेत चला, कारण लिहिलं तर तुमच्या ते हाताखालनं जाणार आहेत आणि ते लक्षात तुमच्या राहणार आहेत. नुसतं वाचून त्या ठिकाणी काही गोष्टी राहत नसतात. त्यामुळे त्या गोष्टी लिखाणाच्या माध्यमातून, सरावातनं त्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. पुढे, आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना. आता आंतरराष्ट्रीय सहकार जे संघटना आहे तिची स्थापना कधी केली गेली, तर 1895 मध्ये तिची स्थापना केली गेली. डॅश डॅश साली मॅचेस्टर सहकाराची तत्व लागू करण्यात आली. तर सहकाराची जे त्या ठिकाणी मॅचेस्टरची जी तत्व आहे ती कधी लागू करण्यात आली, तर 1995.
ह्या सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. GDCA परीक्षा असेल, DCM परीक्षा असेल, सहकार बँक भरती असेल किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षेच्या संदर्भात सुद्धा हे सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. आणि हे मी सगळे क्वेश्चन निवडक क्वेश्चनच घेतलेले आहेत की जे तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड 101% त्या ठिकाणी विचारले जातात. पुढे घ्या. सहकारी संस्थांची त्रिस्तरीय रचना कशी असावी याचं मत कोणी मांडलं? तर DR गाडगीळ यांनी याचं मत मांडलं. ओके, चलो पुढे बघूया आपण. आता काही बेसिक मी एका वाक्यात प्रश्न घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, कारण एका वाक्यातल्या प्रश्नांमधनं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी MCQ ला क्वेश्चन विचारले जातात. जसं की आता पहिला प्रश्न आहे, रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं जे वर्ष होतं 1844 मध्ये झाली. आणि ते कोणी केली स्थापना? तर रॉबर्ट ओवेन यांनी केली. बरोबर की नाही? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे घ्या. न्यू हॉर्मानी वस्तीचा प्रयोग कोणी केला? या ठिकाणी रॉबर्ट ओवेन यांनी केला. बघा आता इथे पुन्हा टॉपिक कंटेन एकच होता, फक्त त्यावरती प्रश्न तुम्हाला कसे फिरून विचारतात हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, चार्ल फोरियर या सगळ्यात महत्वाचं यांनी सहकाराविषयी विचार प्रसार कोणत्या देशात सुरू केला? तर याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये त्यांनी सुरू केला. ओके, सहकाराविषयी विचार करण्यासंबंधीचा प्रसार. रफायझन संस्था कोणत्या भागात कार्यरत होत्या? तर ग्रामीण भागांमध्ये कार्यरत होत्या. ओके, पुढे घ्या. सहकारी लोकराज्याची संकल्पना कोणी मांडली? तर सहकारी लोकराज्याची संकल्पना या ठिकाणी DR गाडगीळ यांनी मांडली. ओके, चला हे 5 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. हे सर्व परीक्षा ओरिएंटेड असणारे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित अभ्यासणं गरजेचेच आहे. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये हे सर्व क्वेश्चन नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. पहिला घ्या. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन डॅश डॅश द्वारे चालते. जर आपण पाहिलं गेलं तर सहकार संस्थेचं व्यवस्थापन खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर आपण अभ्यास केला असता तर संचालक मंडळांद्वारे या ठिकाणी चालत असते. त्याला आपण व्यवस्थापक मंडळ असेही म्हणतो. ओके, पहिल्याचं उत्तर संचालक मंडळ. दुसरं, सर्वसाधारण सभा सहकारी संस्था अधिनियमन 1960च्या नियम 60 मध्ये किती? नियम 60. पहिली सर्वसाधारण सभा नोंदणी झाल्यापासून जी नोंदणी झाल्यापासून डॅश डॅश महिन्याच्या आत घ्यावी लागते. बघा, जेव्हा आपल्याला पहिली सर्वसाधारण सभा घ्यायची आहे तर पहिली सर्वसाधारण सभा ही कोण घेतं रे? तर प्रवर्तक घेतो. कोण घेतं? संस्थांचे प्रवर्तक. बरोबर, संस्थेच्या प्रवर्तकांना पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचा अधिकार आहे. आणि ही सभा कधी घेतली जाते? तर नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील 3 महिन्याच्या आत. ओके, मग पुढील किती? 3 महिन्याच्या आत. याचं उत्तर आहे 3. वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतं? तर वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष असतात. डॅश डॅश सर्वसाधारण सभेत कोणतीही बाब मंजूर करण्याचा अधिकार सभासदांना राहत नाही, तर अंतिम सभा संबंधी. ओके, पुढे पहिल्या सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवस अगोदर देणं आवश्यक आहे? तर 14 दिवस अगोदर देणं आवश्यक आहे. पुढे संस्थेचे इतिवृत्त लिहिण्याचे काम कोणाकडे असतं? तर संस्थेचं इतिवृत्त लिहिण्याचं काम हे सचिवाकडे असतं. सहकारी संस्थेचे उद्दिष्ट कोण ठरवत असतात? तर सहकारी संस्थांचे उद्दिष्ट हे संचालक मंडळ त्या ठिकाणी ठरवत असते. ओके, हे 8 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. चला पुढे आपण आता शेवटचे 10 क्वेश्चन बघूया आणि पुढच्या काही लेक्चरला पुढचा पार्ट आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत. देशातील सहकार चळवळीचं यशस्वीतेमागे प्रामुख्याने डॅश डॅश यांची भूमिका महत्व आहे. तर कुणाची भूमिका आहे? तर नेतृत्वाची. नेतृत्व आणि सहकार यांच्यात डॅश डॅश संबंध असतात. तर नेतृत्व आणि सहकार यांच्यामध्ये एक कार्यात्मक संबंध असतो. हा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे.
आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना कोणी केली? तर विखे पाटील यांनी या ठिकाणी केली. डॅश डॅश मध्ये प्रवरा सहकारी बँकेची स्थापना, तर प्रवरा सहकारी बँकेची स्थापना ही 1975. पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र टिंबटिंब यांनी दिला. आता हे सहकार क्षेत्राच्या संबंधी असणार आहे, तर त्यामुळे इथे वसंतदादा पाटील हे उत्तर आहे याचं. वारणा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम डॅश डॅश रोजी सुरू झाला, तर 1 नोव्हेंबर 1959 हे पहिलं उत्तर असणार. हे 6 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. आता पुढचे आपण 4 क्वेश्चन बघूया. वारणा सहकारी दूध डेअरीची स्थापना कधी झाली? तर 1968 मध्ये. पुढे वारणा बाजाराची स्थापना 1968 मध्ये. ग्रामीण महिला व ग्रामीण विकास योजनेची सुरुवात कधी झाली? तर 1982 आणि 83. म्हणजे इथे पूर्ण हे दिले 1982 83 हे त्याचं उत्तर. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण हे 1979 साली करण्यात आले. म्हणजे या ठिकाणी स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती संस्था स्थापन झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या पहिल्या लेक्चर्स मध्ये महत्वाचे क्वेश्चन आपण पाहिले. 28 एकूण टोटल आपण महत्वाचे क्वेश्चन यामध्ये अभ्यासले. आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. ओके, तर सगळे IMP क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण आपल्या नोटबुक मध्ये हे सर्व क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. कारण नोट डाऊन केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजतील. तुम्ही डायरेक्टली सुद्धा लिहू शकतात या ठिकाणी स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण 1979 डॅश करून पुढे लिहू शकतात. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.